नमस्कार मंडळी. हे बघा मस्तपैकी आम्ही मऊ मऊ डोसे बनवलेले आहे. चला डोश्याचं साहित्य बघूया. पोहे, रवा, दही आणि इनो. आता रव्याचं आणि पोह्याचं प्रमाण सेम आहे. इकडे मी एका कपमध्ये पोहे घेतलेले ते बाउलमध्ये ओतून आता चांगले धुवून घेते. आता धुतल्यानंतर त्याच्यामध्ये पोह्यांचं एवढंच पाणी टाकते मी, थोडंसं कमी. आता हे बघा 5 मिनटं ठेवलेले आहे पाणी टाकून. आता हे बघा आपले चांगले पोहे नरम झालेले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घेते, त्याच्यामध्ये पोहे, रवा आणि दही आणि 1 कप पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. एक कप पाणी टाकायचं आहे तेवढंच आणि मिक्सरला फिरवलेलं आहे बघा. छान असं बॅटर आपलं तयार आहे. आता एका बाउलमध्ये आपण ते बॅटर काढून घेऊया. आता आपण ते पुन्हा 5 मिनटं ठेवून देऊया, कारण ते रवा चांगला फुलला पाहिजे. हे बघा 5 मिनटं झालेले आहे. आता ते चांगले पुन्हा ढवळून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. पुन्हा ढवळून घ्यायचं आहे. आता इकडे आपण पॅन ठेवलेलं आहे गॅसवर आणि 1 पाऊस टाकायचा इनोचा आणि पुन्हा 1, 2, 3 मिनटं ढवळून घ्यायचं आहे. आता पॅनला आता तेल लावून घेते. आता ते बॅटर आपल्या पळीने ओतायचं आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं पसरायचं आहे. 2-3 मिनटं झाकून ठेवायचं आहे. हे बघा आपला डोसा तयार आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे डोसे बनवून घेऊया. आता असे डोसे आपण खोबऱ्याची चटणी सोबत खाऊ शकतो. छान असे मऊ जाळीदार डोसे तयार आहेत बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे बघा आता एक मी डोसा हातात पकडून दाखवते तुम्हाला. हे बघा मऊ डोसा झालेला आहे कमी साहित्यामध्ये. तुम्ही पण असे बनवून खा. थँक्यू.